नेस्को ड्रग्ज प्रकरणानंतर मुंबई पोलीस खडबडून जागे झालेत. मुंबईला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात नवी नियमावली लागू केली आहे. काय आहे ही नियमावली आणि त्यामुळे खरंच मुंबई ड्रग्ज मुक्त होणार का? पाहूयात हा रिपोर्ट. मुंबईतील कॉन्सर्टवर पोलिसांची करडी नजर. आयत्या वेळी कॉन्सर्टसाठी परवानगी नाही. नेस्को ड्रग्ज प्रकरणानंतर पोलिसांची नियमावली. गोरेगाव नेस्कोमधील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा वापर झाला. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं मायानगरीत खळबळ उडाली. मुंबईतील तरुणाई कशी नशेच्या विळख्यात सापडलीये याचं धक्कादायक वास्तव या पार्टीमुळे उघडकीला आलं. त्यानंतर काही दिवसातच मुंबईत झोंबी ड्रग्जचा प्रकारही उघडकीला आला. या सगळ्या प्रकरणांची आता मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतलीय. मुंबईला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील पार्ट्यांवरही आता पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी नियमावलीही तयार केली आहे. आयत्या वेळी कॉन्सर्टसाठी परवानगी देण्यात येणार नाही. कॉन्सर्टसाठी कायदा सुव्यवस्थेबाबत खबरदारीची माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. 2000हून अधिक नागरिकांची गर्दी असणाऱ्या कॉन्सर्टमध्ये मुंबई पोलिसांच्या 3 टीम तैनात असतील. वैध परवान्याशिवाय दारू दिल्यास कारवाई करण्यात येईल. नियम मोडल्यास किंवा सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल. हे सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच पोलिसांकडून कॉन्सर्टसाठी परवानगी मिळेल. मात्र ड्रग्जचं हे जाळं केवळ मायानगरी मुंबईपुरतीच मर्यादित राहिलेलं नाहीये. मुंबईसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली या भागातही ड्रग्जचे मोठे साठे सापडलेत. त्यामुळे राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतं कुठून असा सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊतांनी थेट गृह खात्यावर निशाणा साधलाय. तर ड्रग्ज प्रकरणात भाजपची भूमिका ही झिरो टॉलरन्सची असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नवनाथ वन यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतंय कुठून? मुंबई हे ड्रग्जची राजधानी का होताना दिसते? नाशिक का होताना दिसते? पुण्यामध्ये ड्रग्ज का सापडत आहे? नागपूरला का सापडत आहे? सातारच्या दरे गावाजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा कारखाना कोणी निर्माण केला? मुख्य विषय हा आहे. कार्यक्रमात काय झालं हा नंतर. मुंबईमध्ये कोट्यावधी शेकडो कोटीचं ड्रग्ज कुठून येत आहे, त्याचे सूत्रधार कोण आहेत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलायला पाहिजे. ड्रग्जबद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी ही महाराष्ट्राची आहे. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस लक्ष घालतायत आणि कुणालाही पाठीशी घालत नाहीत. संजय राऊत मुंबई ही ड्रग्ज मुक्त करायची, महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करायचं हे देवेंद्रजी फडणवीस यांचं धोरण आहे. त्यामुळं आता अशा पद्धतीच्या कुठल्याही पार्टी आयोजन होत असेल तर त्या ठिकाणी पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा करणार आहेत. कुणालाही सोडलं जाणार नाही. ड्रग्जच्या विळख्यातून तरुण पिढीला बाहेर काढणं आणि ड्रग्जच्या विळख्यातून मुंबई असेल महाराष्ट्राला मुक्त करणं हे देवाभाऊंचं धोरण आहे आणि या प्रकरणामध्ये कठोरातली कठोर कारवाई करण्याचं काम गृहमंत्री असलेल्या देवेंद्रजींकडनं सुरू आहे. एकीकडे राज्यातील तरुणाई वेगानं ड्रग्जच्या विळखात अडकत चालली असताना त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप करणं दुर्दैवीच म्हणावं लागेल. नेस्को कॉन्सर्टनंतर लागू केलेली नियमावली म्हणजे पोलिसांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आता या नियमावलीमुळे मुंबई खरोखर ड्रग्ज मुक्त होणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.